वाटते बघतच राहावं। मागची प्रभाव आणि ती फोल्ड करून गणपती इथून नेत आहेत। मूर्ती तिकडे ब्रिजला लागलेली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। आज आहे 23 ऑगस्ट 2025। आता आपण आहोत मुंबईतील परेल येथे, म्हणजे परळ वर्कशॉप जवळ जो गणपतीचा कारखाना आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उत्सवाला अवघे 4 दिवस राहिले, म्हणजे 27 ऑगस्टला गणेशोत्सव आहे आणि आजपर्यंत भरपूर सारे गणपतीचे आगमन सोहळे पार पडलेले आहेत आणि आता शेवटचा वीकेंड आहे, म्हणजे शनिवार आणि रविवार, म्हणजे आज आणि उद्या जास्तीत जास्त सगळे गणपती आहेत ते त्यांच्या आगमनासाठी त्याच्या मंडपामध्ये विराजमान होणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे आलेलो आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरुण राजाने कृपा केलेली आहे, कारण पाऊस असला तर खूप व्यत्यय असतो व्हिडिओ काढण्यासाठी पण, आनंद घेण्यासाठी पण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपतीच्या मूर्तीसाठी पण। तर आज पावसाचं वातावरण अजिबात नाही, मजबूत ऊन पडलेलं आहे, तर आशा करूया दिवसभर नसावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाच्या 11 दिवसामध्ये पण पाऊस नसावा, कारण कसं लोक इकडे तिकडे जात असतात, त्याच्यामुळे कसं ते सगळ्यांना तेवढा प्रॉब्लेम सगळा होऊन जातो। म्हणून जर नसलं तर तेवढं चांगलं असते, पण कसं आहे की या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातामध्ये पण नसतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आगमन दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असतो, तर कोणतीही वाट न पाहता आपल्या गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आता वाजलेत 12 आणि इथे आता गणपती आगमनाला पूर्ण सुरुवात झालेली। इथे पहिला आहे तो इराणीवाडीचा राजा, म्हणजेच कांदिवलीमधला हा गणपती आहे। खूप सुंदर पद्धतीने गणपती सजवला आहे आणि गणपतीचे आभूषण, दागिने वगैरे सगळं एकदम मस्त वाटतंय आणि ते ट्रॉलीचं सगळं काम चालू आहे आणि हा आता गणपती चालला आहे कांदिवलीला। तर बघा, इथे आपल्याला दिसतोय तो काजूपाड्याचा राजा आहे आणि ही मूर्ती आहे ती गणसंकुलवरनं मूर्ती या ठिकाणी आलेली आहे। इथे आपण गणपती बघू शकतो। गणपतीची मूर्ती ॲक्च्युली आहे छोटी, पण ती खूप सुबक वाटते आणि गणपती ज्या प्रकारे सजवला आहे ना, असं वाटते बघतच राहावं, मस्त वाटतंय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर हे बघा, आता भारत माता जंक्शनला हा खूप सुंदर असा गणपती आलेला आहे आणि परळ वर्षापासून याचं आगमन सुरू झालेलं होतं। सिंहासनावरती बसलेला गणपती आहे आणि मस्त वाटते मूर्ती, खूप उंच आहे आणि तिची प्रभाव आहे ना ती एकदम ब्रिजपर्यंत आहे, भारी वाटते गणपती। आणि हे बघा, असे ठिकठिकाणी अशा ज्या BSTच्या केबल वगैरे असतात ते असे गणपतीच्या आगमनामध्ये व्यत्यय ठरत असतात, त्याच्यामुळे मागच्या बाजूला असे कार्यकर्ते वगैरे असतात ते वायर वगैरे काढण्यासाठी। ॲक्च्युली मूर्ती तशी बघायला गेली तर लहान आहे, पण मस्त वाटते एकदम। तर हे बघा, आता इथे गणपती आलेले आहेत। चिरा बाजारचा गणपती आहे आणि मोराच्या पंखावरती श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गणपती आहे आणि गणसंकुलमधून ही मूर्ती आता बाहेर येते। गणपती बाप्पा मोरया। ते बॅलन्सिंगच्या जॉबवाली ही मूर्ती आहे
आणि गणपती एका पायावरती श्रीकृष्णाच्या रूपामध्ये नाचतो. तरी बघा इकडून एक गणपती येतोय, माशाची प्रभाव आहे आणि संपूर्ण ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे गणपती. तर ॲक्च्युली सकाळी 11:30 वाजता आलो होतो. आता वाजलेले 3:30 वाजलेले आहेत आणि साधारण 2:30च्या दरम्यानपासून गणपती निघाला. वर्कशॉपमधून सर्व सुरुवात झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी एवढं ऊन होतं ना की म्हणजे मजबूत गरमी होत होती आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता गणपती यायला पण सुरुवात झालेली आहे. आणि हा बघा पाऊस पण आला. तर बघा आता आपण परळ वर्कशॉप गणसंकुल आणि त्याच्यानंतर इथे पोहोचलो आहोत भायखळ्याला. म्हणजे भायखळा जंक्शन इथे पुढच्या सिग्नलला आहे आणि इथे आपण पोहोचलो आहे. त्याचं कारण असं आहे की रंगारी बदक चालचा गणपतीचं या ठिकाणी तर आगमन सुरू होतो आहे आणि गणपती इथून आपल्याला हलकीशी झलक देते. बघा मस्त गणपती बाप्पा मोरया. इथे फायनली आपल्याला दर्शन दिलं आहे रंगारी बदक चालच्या लंबोदरांनी आणि खूप सुंदर अशी मूर्ती वाटते आहे आणि चेहरा गणपतीचा खूप मस्त आहे. म्हणजे ॲक्च्युली सिम्पल असा लुक दिलेला आहे पण भारी वाटतं एकदम उभा. गणपती बाप्पा मोरया. व्यवस्थित कुठलं विघ्न नाही येतं, कुठलं गालपोट नाही लागता. रंगारी बदक जायच्या पटांगणाला तुझ्या गाभाऱ्यात तू घेऊन जा रे महाराजा. हे आगमन निवडणूक मोठ्या थाटामाटात साजरी करून तुझं स्थान तुझं तिथे मिळून घे महाराजा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा. तर इथे आता आपल्याला बच्चे कंपनी भेटलेली आहे. आपले सबस्क्रायबर फॅमिली सगळ्यांना हाय करा. तुम्ही कुठल्या मंडळातले आहेत? गिरंगावचा राजा. म्हणजे गेल्या रविवार तुमचं आगमन झालं ना? मग कशी मजा केली की नाही? गणपती आम्ही आलेलो पण तुमचा गणपती संध्याकाळी निघाला ना? मी दुपारी घरी गेलो होतो. आज तुम्ही रंगारी बदकचा बघायला आले म्हणजे आता तुम्ही दिवसभर बाहेर असणार. आणि गणपती किती आवडतो? सगळं बघतात. गणपती बाप्पा. आता नाचा दुसऱ्या मंडळाचं असतं ना तरी नाचला पाहिजेत आपण. सबस्क्राईब करा. एकदम मस्त व्हिडिओ बनवतोय ना, सबस्क्राईब करा. थँक्यू. चला आता चिंचपोकळीला आलेलो आहे आणि संपूर्ण पॅक झालेलं आहे. दोन्ही बाजूनी ते गणपती येत आहेत. इकडचा चालले तो भायखळा
खंडाळ्याच्या मार्गावर चाललाय. हा आहे तो कोटचा युवराज आहे आणि इथे रंगारी बदकचा आहे, इथे कारखान्यातून निघालेला आहे आणि इथे आता ढोल तशा पथक लागते. तर आता मी चिंचपोकळीवरनं पुन्हा जातोय परळ वर्कशॉपच्या इकडे, कारण आपण रंगारी बदक कालचा गणपती आपण दाखवण्यासाठी आलो होतो आणि इथे मला सार्थक भेटलेला आहे. म्हणजे सार्थक आमच्याच बिल्डिंगमधलं आहे आणि त्याचे तिथे रिलेटिव्ह होते. तर ते म्हणाले की घरी जातोयस तर तू सार्थकला पण घरी सोड म्हणून. तर सार्थक तू रंगारी बदकच्या आगमनासाठी आलेलास ना? कसा वाटला गणपती? हा मस्त गणपती होता रंगारी बदक कालचा आणि उभी मूर्ती होती आणि मस्त वाटत होती. खूप मस्त मूर्ती वाटते आणि ॲक्च्युली असं प्रकारचं पारंपरिक आगमन आपल्याला वाटते. बैलगाडीवरनं हा गणपती आगमनासाठी निघालेला आहे. तर इथे आपण बघतोय लालबागच्या राजाचा भव्य सुंदर आणि खूप मोठा असा प्रवेशद्वार या ठिकाणी बांधला जातोय. तुम्हाला लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये हा दाखवायला मला नक्की आवडेल, कारण कसं आता काम चालू आहे आणि लायटिंग बिटिंग मारल्यावर तो कसला वाटेल. तर इथे आता आलेला आहे महालक्ष्मीचा महाराजा महादेवाच्या रूपामध्ये आहे आणि खालती त्या ठिकाणी नंदी आहे. तर हे बघा इथून आता एकदम भव्य आणि खूप उंच अशी मूर्ती येते. ही मूर्ती आहे ती बाप्पा राजा म्हणजे पहिल्या सुतार गल्लीचा गणपती आहे. खूप उंच गणपती आहे आणि ॲक्च्युली हा गणपती इतका उंच आहे ना की तो ब्रिजच्या खालून पास पण नाही होऊ शकत. त्याच्यामुळे तो उलट्या दिशेने ते आगमनासाठी निघालेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की संपूर्ण लालबागमध्ये ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि गणपती खूप मस्त वाटतोय. दरवर्षी ॲक्च्युली हा गणपती आहे ना तो उंचच असतो, म्हणजे बसलेलाच असतो पण उंच असतो आणि एवढा आहे की ती मागची प्रभाव आहे आणि ती फोल्ड करून गणपती इथून नेत आहेत. मस्त वाटतोय गणपती. गणपती बाप्पा मोरया एकदम शानमध्ये बसलेला आहे, मस्त वाटतं. याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार प्रशांत देसाई. मस्त आजच्या दिवसाच्या आगमनामधली सर्वात भव्य सुंदर आणि मस्त मूर्ती बघा बाप्पा राजा. आणि हे बघा बोललो ते उंच मूर्ती, एवढी उंच मूर्ती आहे ना त्याचे प्रभाव की बघा इथे ब्रिजमुळे ती फोल्डमध्ये नेतात आणि फोल्डमध्ये नेऊन पण गणपती एकदम उंच लागतोय आणि वायरी बिरींचा नेहमीप्रमाणे इथे डिस्टर्बन्स येते. आणि इथे आता आला आहे तो तुळशीवाडीचा महाराजा आलेला आहे. ॲक्च्युली दरवर्षी तुळशीवाडीचा महाराजा आहे ना हे काही ना काही वेगळ्या स्वरूपामध्ये असतो, म्हणजे कधी मोत्यामध्ये असतो कधी काचेमध्ये असतो. पण यावर्षी तो पहिल्यांदा इथे टिश्यू पेपरची मूर्ती बनलेली आहे आणि याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार राजेश मयेकर जे पेशवाटचे आहेत. विलेपार्लेवरनं मूर्ती आलेली आहे.
ती बघा मूर्ती तिकडे ब्रिजला लागलेली आहे. ऍक्च्युली मूर्तीचं मुकुट आहे ते वरती ब्रिजला अडकते आहे. हळू आरामात मस्त. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. या ब्लॉगमध्ये आपण 23 ऑगस्ट 2025 रोजी जे गणपती बाप्पाचे आगमन सोहळे होते ते पाहिले. तसे बघायला गेले तर कमीच होते, कमी नव्हते म्हणजे छोटेवाले जास्त होते. कारण कसं मोठ्या मोठ्या गणपतींचं ऑलरेडी आगमन सोहळा झालेला आहे. पण मी तरी पण आलो कारण 2-3 असे गणपती मोठे आणि सुंदर होते. त्याच्यामुळे म्हटलं येण्याचा मोह मला थांबवला नाही. कारण कसं रंगारी बदक चालचा मला आवडला. आणि बाप्पा राजा तर एवढी मोठी मूर्ती होती ना, मूर्तिकार प्रशांत देसाई यांची ती मूर्ती होती आणि ती मस्त वाटत होती. तर आता ऑलमोस्ट सर्व आगमन सोहळे या ठिकाणी आता पार पडलेले आहेत. आता गणेशोत्सवाला आपल्या सुरुवात होणार. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो आहे. हा ॲक्च्युली खूप दम लागला कारण परळ वर्कशॉप ते चिंचपोकळी भायकाळा 2-3 वेळा रिटर्न भरपूर राऊंड झाले. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलचं सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओपर्यंत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला बाय बाय.